कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। पंचायत समितीचा निकाल लागून तब्बल 2 आठवडे झालेत, पण सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याच्या फक्त चर्चाच रंगताना दिसतायत। पंचायत समितीचं सभापतीपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी म्हणून राखीव आहे। कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये परिवर्तन विकास आघाडीनं दणदणीत विजय मिळवलाय। 12 पैकी 10 पंचायत समित्यांवर परिवर्तन विकास आघाडीनं झेंडा फडकवलाय। आता निवडून आलेल्या सदस्यांपैकी भगवान चंचे, महेश खारीक आणि नितीन धुळे या उमेदवारांच्या नावाची जोरदार चर्चा सभापतीपदासाठी होती। पण सध्या एकंदरीत राजकारण बघता अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत। परिवर्तन विकास आघाडीकडून ओबीसी प्रमाणपत्र असणारी महिला सभापती पदावर विराजमान होणार आणि इतर पुरुष उमेदवारांना सदस्य पदावर समाधान मानावं लागणार अशा चर्चांना उधाण आलंय। राजकारणामध्ये महिला आरक्षण नसलेल्या पदांवर महिलांना संधी देण्याची परंपरा अगदी कमी प्रमाणात दिसून येते। त्यामुळे पुरुष सदस्यांना अपेक्षित असलेल्या पदावर महिला सदस्याची नियुक्ती करण्याचा प्रयत्न होत असल्याची सूत्रांची माहिती आहे। सभापतीपद घरातच असावं आणि आपल्या अंडर असावं असा सुद्धा विचार काही नेते परिवर्तन विकास आघाडीतून करू शकतात असं स्पष्ट चित्र दिसते। आणि हे सगळं राजकारण आगरी समाजाच्या विरोधात असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। सभापती पदावर विशिष्ट जातीच्या सदस्याचा दावा मजबूत होऊ नये यासाठी राजकीय समतोल साधण्याच्या दृष्टीनं महिला चेहऱ्याला पुढे करण्याचा पर्याय परिवर्तन विकास आघाडीकडून विचाराधीन असल्याचं सांगितलं जाते। जर हा निर्णय अंतिम झाला तर पंचायत समितीच्या इतिहासात पुरुषांची मक्तेदारी मोडून महिला नेतृत्वाला संधी देण्याचा नवा अध्याय आता सुरू होऊ शकतो। सभापती पद हे 2.5 वर्षांसाठी ओबीसी आरक्षित आहे, त्यामुळे महिला किंवा पुरुष हे दोन्ही उमेदवार त्या पदासाठी पात्र ठरतायत। सभापती पदासाठी फक्त ओबीसी एवढंच आरक्षण आहे, म्हणजे त्या सभापती पदावर पुरुष उमेदवाराची वर्णी लागणार असं वाटत होतं। म्हणजे जोपर्यंत एखादी सीट महिलांसाठी राखीव नसते तोपर्यंत महिलांना संधी दिली जात नाही असा राजकारणातला एक अलिखित नियम आहे। त्यामुळे भगवान चंचे, महेश खारीक आणि नितीन धुळे यांच्यापैकी कोणालाही सभापती पद न देणं म्हणजे आगरी समाजाला मानाचं स्थान न देणं असा थेट इशारा वाटू शकतो। दुसरीकडे जर ह्या 3 उमेदवारांना डावललं गेलं तर महायुतीला हाताशी धरून सुद्धा राजकारणाला एक नवीन दिशा मिळू शकते। महायुतीमधले महेश विर्ले आणि रेश्मा जोशी यांना सामील करून घेऊन आणि परिवर्तन विकास आघाडीमधून जवळचे 1-2 उमेदवार फोडत आगरी समाज सभापतीपद खेचून आणू शकतो। निवडून आलेल्या भगवान चंचे, महेश खारीक आणि नितीन धुळे या उमेदवारांपैकी कोणाचीही वर्णी सभापतीपदी लागल्यानं आगरी समाजाला एक मानाचं स्थान मिळेल। कितीही नकार दिला तरी राजकारणामध्ये जातीचं राजकारण होतच असतं, त्यामुळे आगरी समाजाचा वापर फक्त मतांसाठीच होतोय का असं प्रश्नचिन्ह उपस्थित राहतंय। बाकी नेते मंडळी सभापतीपद घरातच राहावं यासाठी आता इच्छुक उमेदवारांचा बळी देतात की त्यांना संधी देतात हे चित्र येत्या काळात स्पष्ट होईल। आता अंतिम निर्णय घेताना परिवर्तन विकास आघाडीसमोर समतोल राखण्याचं मोठं आव्हान उभं राहणार आहे। सभापती निवडीचा निर्णय केवळ पंचायत समितीपुरता मर्यादित न राहता स्थानिक राजकारणाच्या पुढील समीकरणांवर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे। महिला नेतृत्वाला संधी देत नवीन राजकीय संदेश दिला जाणार की पारंपरिक समीकरणांनाच प्राधान्य दिलं जाणार याचा उलगडा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।